श्रोतहो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री शिवमहापुराण भाग 29. मागील भागामध्ये आपण शिवमहापुराणामधील रुद्रसंहितेतील चतुर्थ खंडातील अध्याय 6 ते 10 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण केला. आज या भागामध्ये अध्याय 11 ते अध्याय 15 या दरम्यानचा कथाभाग आणि यामध्ये बाणासूर आणि दैत्य प्रलंब यांच्या वधाची कथा आपण श्रवण करूयात. चला तर सुरू करूयात. भाग 29. ब्रह्माजी पुढे म्हणाले, नारद, जेव्हा तारकासुराचा कुमार कार्तिकेयने वध केला तेव्हा ते पाहून सर्व देव ऋषी आणि सर्वसामान्य लोकांमध्ये आनंदाची लाट उसळली. सगळ्यांना अतिशय आनंद झाला. सर्व देवतांनी मिळून कार्तिकेयांची भक्तिभावाने स्तुती केली. तेव्हा क्रौंच नावाचा पर्वत कार्तिकेयांकडे दुःखित होऊन आला. त्या क्रौंचाला बाणासूर नावाच्या राक्षसाने खूप त्रास दिला होता. तो हात जोडून कुमार कार्तिकेयांसमोर उभे राहिला आणि कार्तिक स्वामींची भक्तिभावाने स्तुती करत तो म्हणाला, हे प्रभू, बाणासूर मला खूप त्रास देत आहे, त्याच्यापासून माझे रक्षण करा. तेव्हा पर्वतराज क्रौंचाच्या स्तुतीने प्रसन्न झालेले कार्तिकेयांनी त्या क्रौंचाचे सांत्वन केले. जेव्हा पर्वतराज क्रौंच शांत झाला तेव्हा कुमार कार्तिकेयने भगवान शिवांचे स्मरण करून त्याला त्याच्या दुःखापासून मुक्त केले. त्याने तेथूनच आपली अद्भुत शक्ती त्या बाणासुरावर सोडली आणि ती थेट राक्षसराज बाणासुराकडे जाऊन त्याचा नाश करून कार्तिकेयांकडे परत आली. जेव्हा ती शक्ती कार्तिकेयाकडे परत आली तेव्हा तो क्रौंचाला म्हणाला, हे पर्वतराज क्रौंच, आता तुम्हाला बाणासूर नावाच्या राक्षसाला घाबरण्याची गरज नाही. बाणासुराचा वध करून मी तुमचं दुःख दूर केलेलं आहे. म्हणून आता तुमचे भय सोडा आणि तुम्ही निर्भय राहा. आता तुम्ही आनंदाने तुमच्या लोकी निघून जावा. बाणासुराच्या भयापासून मुक्तीची बातमी ऐकून पर्वतराज क्रौंचाला खूप आनंद झाला. त्याने भक्तिभावाने कार्तिकेयांची स्तुती केली. त्यानंतर त्यांची रजा घेऊन तो आपल्या लोकी परत गेला. तेथे पोहोचून कार्तिकेयाने आपले स्वामी कार्तिकेयला प्रसन्न करण्यासाठी भगवान शंकरांच्या 3 शिवलिंगाची स्थापना केली. प्रतिजेश्वर, कपालेश्वर आणि कुमारेश्वर ही 3 ती शिवलिंगे जगप्रसिद्ध आहेत. लोकांच्या श्रद्धा आणि भक्तीची ती जिवंत उदाहरणे आहेत. हे शिवलिंग सिद्धिदायक आणि 16 महान ज्योतिर्लिंगामध्ये समाविष्ट आहे. पर्वतराज क्रौंच आपल्या स्थानी परतल्यावर देवतांचे गुरु बृहस्पती यांनी कुमार कार्तिकेयाला म्हणाले, पराक्रमी तारकासुराचा वध करण्यासाठी शिवपार्वतीच्या आज्ञेवरून तुम्हाला सर्व देवतांनी इथे आणले. हे अपेक्षित काम आता पूर्ण झाले, त्यामुळे तुम्ही आता कैलास पर्वतावर परत जा. गुरु बृहस्पतींचे बोलणे पूर्ण झाले नाही तेव्हाच प्रलंबसूर नावाच्या दैत्याने खूप संकट निर्माण करून लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. तेव्हा शेषजींचा कुमार कुमुद दुःखी अवस्थेमध्ये कुमार कार्तिकेयांकडे आला. तेथे आल्यावर कुमुदाने कार्तिकेयांची स्तुती केल्याने तो म्हणाला, हे भगवान, मी तुम्हाला शरण आलो आहे. हे गिरिजापुत्र, मला या प्रलंबसुराच्या यातनांपासून मुक्त करा. मग कुमार कार्तिकेयांनी प्रलंबसुराने दिलेल्या त्रासातून कुमुदाला मुक्त करण्यासाठी तारकासुराचा वध केला. तेव्हा कुमुदाने कुमार कार्तिकेयांची खूप स्तुती केली आणि तो पाताळ लोकी निघून गेला. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, अशा प्रकारे बाणासूर आणि प्रलंबासूर या दैत्यांचा कार्तिकेयांकडून नाश झाला. तेव्हा सर्व देवतांनी आनंदाने कुमार कार्तिकेयांची स्तुती केली. देव म्हणाले, हे प्रभू, तारकासूर या राक्षसाचा वध करणाऱ्या आम्ही तुला नमस्कार करतो. हे शंकरनंदन, हे गिरिजापुत्र, बाणासूर आणि प्रलंबासूर नावाच्या राक्षसांचा वध करून तुम्ही या त्रिलोक्याचे संकट दूर केले आहे. तुमची भक्ती आणि तुमचे रूप अडथळा नष्ट करते, सर्व संकट दूर करते आणि आम्हाला निर्भयता प्रदान करते. आम्ही सर्व शुद्ध अंतःकरणाने तुमची स्तुती करतो. कृपया आमची स्तुती स्वीकारा. देवतांनी केलेली ही अनोखी स्तुती ऐकून कुमार कार्तिकेयांचे हृदय आनंदाने प्रसन्न झाले. त्याने आनंदाने सर्व देवतांना उत्कृष्ट वरदान दिले आणि भविष्यामध्ये त्यांना नेहमी मदत करण्याचे आश्वासन दिले. श्री हरी विष्णू म्हणाले, हे कुमार, पराक्रमी तारकाचा वध करून तू हे जग सुखी केले आहेस. आता तूही तुझा पुत्र होण्याचे कर्तव्य पार पाडले पाहिजे. आता तू तुझे माता पिता भगवान शिव आणि पार्वती यांना प्रसन्न करण्यासाठी कैलास पर्वतावर जावे. त्यानंतर कुमार सर्व देवतांसह आकाश मार्गाने कैलास पर्वताकडे आपल्या माता पितांकडे आले. ते सर्व आनंदाचा नाद करत भगवान शिवांजवळ गेले. विष्णूसह सर्व देवांनी
त्रिलोकीनाथ भगवान शिवांना नमस्कार केला आणि त्यांची स्तुती केली. कुमार कार्तिकेय यांनी शेवटच्या भावनेने माता पित्यांना अभिवादन केले. भगवान शिव आणि देवी पार्वती यांनीही आपल्या पुत्राला खूप आशीर्वाद दिला आणि त्याला आपल्या मांडीवरती विराजमान केले. त्यानंतर श्रीहरी विष्णू आणि मी सर्व देवांसह देवादिदेव शिवजींकडे जाण्याची आज्ञा मागितली आणि आम्ही आपापल्या लोके निघून गेलो. त्यानंतर भगवान शिव आणि देवी पार्वती आपला पुत्र कार्तिकेय यांच्यासह कैलासावर आनंदाने राहू लागले. सूतजी पुढे म्हणाले, कुमार कार्तिकेयाचे हे चरित्र ऐकून नारदजी खूप आनंदित झाले आणि ते आनंदाने ब्रह्माजींना म्हणाले, हे परमपिता, तुम्ही ज्ञानाचा अथांग सागर आहात. दयाळू भगवान शिवांबद्दल आपण सर्व काही जाणता. शिवपुत्र स्वामी कार्तिकेयाची अमृतमय कथा सांगून आपण माझ्यावर मोठी कृपा केली आहे. प्रभू, मला आता सर्व दुःख दूर करणाऱ्या, सर्व संकटांचा नाश करणाऱ्या श्री गणेशांविषयी जाणून घ्यायचे आहे. कृपा करून मला त्यांच्या दैवी चरित्राबद्दल आणि त्यांच्या उत्पत्तीबद्दल सर्व काही तपशीलवारपणे सांगावे. नारद ऋषींचे हे अद्भुत शब्द ब्रह्माजींनी श्रवण केले आणि ते आनंदाने म्हणाले, नारद, तुला गणेशांच्या उत्पत्तीची कथा ऐकायची आहे ना? तर तुझ्या आनंदासाठी मी तुला त्यांच्या जन्माविषयी सांगतो. एकेकाळी देवी पार्वतींच्या 2 सखी जया आणि विजया, ज्या नेहमी त्यांच्यासोबत राहत होत्या, त्या त्यांच्याकडे आल्या आणि म्हणाल्या, हे सखी, येथे कैलास पर्वतावर शिवांचे असंख्य गण आहेत. ते नेहमी आनंदाने भगवान शिवांच्या आज्ञेचे पालन करतात. ते नेहमी भगवान शिवांच्या आदेशाला सर्वोच्च मानतात. त्यामुळे तुम्ही स्वतःसाठी एक खास गण तयार करा, जे तुमची आज्ञा सर्वोच्च मानेल आणि तो इतर कोणाच्याही पुढे झुकणार नाही. पार्वतींना त्यांच्या सखीचे म्हणणे आवडले असले तरी त्या पुढच्याच क्षणी म्हणाल्या, माझ्यामध्ये आणि माझ्या पतीमध्ये काय फरक आहे? आम्ही दोघे एकच आहोत आणि सर्व शिवभक्तांना माझ्यात आणि सदाशिवांमध्ये फरक कळत नाही. ते नेहमी आम्हा दोघांच्या कर्तव्याचे, आदेशाचे पालन करतात. पार्वतींचे शब्द ऐकून त्यांच्या सखी पुढे काहीच बोलल्या नाहीत आणि तिथून निघून गेल्या. एकदा देवी पार्वती आपल्या खोलीमध्ये स्नान करत होत्या. त्यांनी नंदीला द्वारपाल म्हणून दारामध्ये बसवले होते. मग भगवान शिव खोलीमध्ये गेले, कारण नंदी आपल्या प्रिय शिवांना आत येण्यापासून रोखू शकला नाही. त्यावेळी पार्वतीला खूप लाज वाटली आणि या घटनेनंतर पार्वतीला त्यांच्या सखीने दिलेली सूचना आठवली. मग त्यांनी विचार केला की माझ्याकडे एक कार्यक्षम आणि नेहमी माझ्या आज्ञेचे पालन करणारा एक सेवक असावा, आपल्या कर्तव्यापासून कधीही विचलित होणारा नाही. असा विचार करून त्यांनी मग आपल्या शरीरातील घाणीपासून शुभलक्षणांनी परिपूर्ण बालक निर्माण केले. तो मुलगा देखणा, बलवान, शूर आणि सुंदर होता. पार्वतीजींनी त्याला सुंदर वस्त्र आणि आभूषणांनी सजवले आणि त्याला अनेक आशीर्वाद दिले. पार्वती म्हणाली, तू माझा पुत्र आहेस, तुझे नाव गणेश. पार्वतींचे हे शब्द ऐकून ते तेजस्वी बालक गणेश तो म्हणाला, हे आई, आज तू मला या जगामध्ये निर्माण केलेस. आजपासून मी तुझा पुत्र आहे. मी तुला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. आता माझ्यासाठी काय आज्ञा आहे मला सांग, मी ते नक्कीच पूर्ण करेन. तेव्हा देवी पार्वती म्हणाली, हे पुत्र गणेश, आजपासून तू माझा द्वारपाल. माझ्या आज्ञेशिवाय कोणीही माझ्या महालामध्ये प्रवेश करू नये असा माझा आदेश आहे. कोणी कितीही हट्टी असला तरी तू त्याला आत येऊ देऊ नकोस. असे म्हणत पार्वतीने गणेशाला एक काठी दिली. त्याच्या चेहऱ्याचे प्रेमाने चुंबन घेतले आणि ती स्नान करायला आत गेली. गणेश सावधानपणे हातामध्ये काठी घेऊन त्या महालाच्या दारावर पहारा देऊ लागले. त्यावेळी पार्वतींना भेटण्याच्या इच्छेने भगवान शिव महाली आले. जेव्हा ते दारापाशी पोहोचले तेव्हा गणेश त्यांना म्हणाला, हे देवा, माझी माता आत स्नान करत आहे, त्यामुळे तुम्ही इथून निघून जावे आणि नंतर परत या. असे म्हणत त्याने काठी भगवान शिवांसमोर धरली. गणेशांनी याआधी भगवान शंकरांना पाहिले नसल्यामुळे ते त्यांना ओळखू शकले नाहीत. हे पाहून भगवान शिव क्रोधित झाले आणि ते म्हणाले, अरे मूर्खा, तुम्हाला आत जाण्यापासून रोखत आहेस? तुला माहित नाही मी कोण आहे? मी शिव आहे. मी पार्वतींचा पती आहे. मी माझ्याच घरी जात आहे. असे म्हणत शिव पुढे सरकताच गणेशांनी त्यांच्यावर काठीने प्रहार केला. हे पाहून भगवान शिव अत्याधिक क्रोधित झाले आणि त्यांनी आपल्या गणांना गणेशाला तिथून काढून देण्याची आज्ञा केली आणि स्वतः बाहेर उभे राहिले. ब्रह्माजी पुढे म्हणाले, नारद, भगवान शंकरांची आज्ञा मिळाल्यानंतर शिवगण दारात पुजले
आणि त्यांनी द्वारपाल असलेल्या श्री गणेशाला तेथून दूर जायला सांगितले. पण जेव्हा गणेशाने बाजूला होण्यास स्पष्टपणे नकार दिला आणि शिवभक्तांना फटकारले, तेव्हा तेही गणेशाशी युद्ध करण्याची भाषा करू लागले. ते म्हणाले, हे मूर्ख बालका, प्राण वाचवायचं असेल तर आत्ताच याच्या मुख्य द्वारापासून दूर हो, इथून निघून जा, नाहीतर शिक्षा तुला भोगावीच लागेल. हे पाहून गणेशालाही राग आला आणि मग त्यांनी शिवभक्तांना कडक शब्दामध्ये सांगितले की तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, नाहीतर माझ्या क्रोधाला तुम्हाला सामोरे जावे लागेल. तेव्हा द्वारपाल गणेशाला बोलत ते गण म्हणाले, मूर्खा, आम्ही भगवान शिवांचे गण आहोत आणि त्यांच्या आज्ञेनुसार आम्ही तुला इथून दूर जायला सांगत आहोत. आतापर्यंत तुला लहान समजून आम्ही सोडत होतो, पण तू खूप हट्टी आहेस आणि जो अजिबात मानायला तयार नाही. तू इथून ताबडतोब निघून जा, अन्यथा आम्हाला तुला ठार करावे लागेल. हे शब्द ऐकून गणेश खूप क्रोधित झाला. शिवगणांना त्याने तेथून हुसकावून लावले. तेव्हा शिवगण घाबरले आणि तेथून पळून ते भगवान शिवांकडे आले. तेथे जाऊन त्या शिवगणांनी त्यांचे स्वामी भगवान शिव यांना सर्व काही सांगितले. ते ऐकून भगवान शिव क्रोधित झाले आणि त्यांनी आपल्या गणांना गणेशाला दरवाजातून बाहेर काढण्याची आज्ञा केली. शिवगण पुन्हा दारी पोहोचले आणि गणेशाला दूर जायला सांगितले, परंतु गणेशाने स्पष्टपणे दूर जायला नकार दिला. गणेश निर्भय झाला आणि त्या गणांना म्हणाला की मी पार्वतीचा पुत्र आहे आणि तुम्ही भगवान शिवांचे गण आहात. आपण दोघेही आपापल्या ठिकाणी आपापले कर्तव्य बजावत आहोत. भगवान शंकरांच्या आज्ञेचे पालन करत तुम्ही मला दरवाजातून बाहेर काढू इच्छिता, परंतु मी माझ्या मातेच्या आज्ञेचे पालन करत आहे आणि तिची आज्ञा घेतल्याशिवाय कोणालाही या दरवाजातून प्रवेश करू देत नाही. म्हणून मला या दारापासून दूर करण्याचा प्रयत्न करू नका आणि आपल्या आराध्यांना सुद्धा या गोष्टीची माहिती सांगा. तेव्हा शिवगणांनी भगवान शंकरांकडे जाऊन सर्व गोष्टीची माहिती सांगितली. भगवान शिव महान लीलाधारी आहेत. हे ऐकून त्यांनी आपल्या गणांना सांगितले की तू लहान मुलगा एकटाच तुम्हाला घाबरवतो आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने असूनही तुम्ही त्याला घाबरता. परत जा. ब्रह्माजी पुढे म्हणाले, नारद, अशा प्रकारे भगवान शिवांनी आपल्या गणांना दारामध्ये उभ्या असलेल्या त्या गणेशाला तिथून कोणत्याही प्रकारे काढून टाकण्याची आज्ञा केली. तेव्हा शिवगण पुन्हा त्या महालाच्या दारी आले. त्यांना पाहून गणेश हसायला लागले आणि ते म्हणाले, तुम्ही पुन्हा इथे आलात? मी तुम्हाला समजावले होते की मी इथून पुढे जाणार नाही. माझी माता पार्वतीने मला निर्माण केले आहे. मी तिच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करूनच इथून जाईल. तिची आज्ञा माझ्यासाठी सर्वोत्तम आहे. त्यांची अवज्ञा मी करू शकत नाही आणि तुम्ही मला पुन्हा पुन्हा त्रास देण्यासाठी इथे आग्रह धरत आहात. तेव्हा शिवगण म्हणाले, अरे मूर्खा, लाथांचे भूत शब्दांनी मानत नाहीत. आम्ही तुला नम्रपणे सांगायला आलो आहोत, पण मात्र तू ऐकत नाहीस. आता आम्ही तुला उद्धटपणाची शिक्षा देण्यासाठी आलो आहोत. असं म्हणत त्यांनी विविध प्रकारच्या शस्त्रांनी गणेशावर प्रहार केला आणि मग गणेश आणि त्या शिवगणांमध्ये भयंकर युद्ध सुरू झाले. परंतु गणेशाची शक्ती आणि शौर्य पाहून सर्व शिवगण हैराण झाले. शिवांच्या त्या गणांपैकी कोणी गणेशाचा पराभव करू शकला नाही. गणेशाने एकट्यानेच त्या शिवगणांना ठार केले, जखमी केले आणि त्यांना तिथून पळ काढायला भाग पाडले. त्यानंतर ते पुन्हा राजवाड्याच्या दाराशी खंबीरपणे उभे राहिले. त्यानंतर सर्व शिवगणांनी जखमी अवस्थेमध्ये भगवान शिवांना सर्व प्रकार जाऊन सांगितला. हे नारद, मग मी आणि श्रीहरी देखील शिवांच्या दर्शनासाठी कैलासाला पोहोचलो. तेथे आम्ही भगवान शिवांना काळजीमध्ये पडलेले पाहिले आणि त्यांना याचे कारण विचारले. तेव्हा भगवान शिव म्हणाले, हे ब्रह्मदेव, हे विष्णू, माझ्या महालाच्या द्वारावर एक मुलगा हातामध्ये काठी घेऊन उभा आहे आणि तो मला आत जाऊ देत नाही, म्हणून मी इथे उभा आहे. त्याने माझ्या गणांनाही मारहाण करून हाकलवून दिले आहे. ब्रह्माजी, तुम्ही जाऊन त्या मुलाला समजावून सांगा. मग शिवांची आज्ञा घेऊन गणेशाला समजावण्यासाठी मी तिथे गेलो. मला तिथे येताना पाहून गणेशाचा राग आणखीच वाढला आणि तो मला मारायला थांबला. त्याने माझी दाढी आणि माझ्या मिशा पकडल्या आणि माझ्यासोबत असलेल्या लोकांनाही त्रास द्यायला सुरुवात केली. हे सर्व झाल्यानंतर मी मात्र तिथून परतलो. घडलेली सर्व घटना मी भगवान शंकरांना सांगितली. हे ऐकून त्यांना अतिशय राग आला. मग भगवान शिवाने इंद्रासह सर्व देव, भूत आणि सर्व प्रेतांना, पिशाचांना गणेशाला दरवाजातून बाहेर काढण्यासाठी पाठवले. परंतु हे सर्व व्यर्थ गेले. गणेशाने सर्वांना मारहाण करून तेथून हाकलवून दिले
त्या लहान बालकाने देवतांच्या एवढ्या मोठ्या सेनेला पराभूत केले. ही गोष्ट जेव्हा भगवान शिवांना कळाली तेव्हा ते अत्यंत क्रोधित झाले आणि मग ते स्वतः गणेशाला दंडित करण्यासाठी निघून गेले. आणि श्रोतो, याचबरोबर शिवमहापुराणामधील हा भाग इथे समाप्त होत आहे. उर्वरित दिव्य कथा पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. ओम नमः शिवाय.